18 लोकमतच्या खड्ड्यांच्या वृत्तमालिकेची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आणि त्यांनी ठाणे ते पडघा या मार्गाची पाहणी सुद्धा केली। या पाहणी दरम्यान एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवरती चांगलेच संतापले। पावसाच्या आधी खड्डे बुजवले तर मग खड्डे पडले कसे, निकृष्ट दर्जाचं काम कुणी केलं असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। लोकांचा संताप आम्हाला सहन करावा लागत असून ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा असंही एकनाथ शिंदे म्हणाले। तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत पाहूयात। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेब, आपल्याच खात्यामध्ये हा संपूर्ण रोड येतो, त्याच पद्धतीने नॅशनल हायवे देखील आहे। गेली 5 दिवस झालं सलग या रोडवरती वाहतूक कोंडी आहे। आज आपण आलात, एकनाथ शिंदे यांचं आम्ही बऱ्याच वेळा उग्ररूप पाहिलेलं आहे, पण आजचं उग्ररूप थोडं वेगळं होतं। अधिकाऱ्यांना तुम्ही थेट झाडाझडती केलीत, त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून दिली। ते कसं आहे, याच्यामध्ये हा रस्ते जे आहेत हे पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याची आवश्यकता असते आणि सर्व यंत्रणांची मी बैठक घेऊन सगळ्यांना सूचना केल्या। त्या कॉर्पोरेशन असेल, त्याचबरोबर MMRD आहे, MSRDC, PWD आहे, नॅशनल हायवे आहे, सगळ्यांना सूचना दिल्या होत्या की पावसाळ्यात तुम्ही काही असे कामं ठेवू नका आणि त्याप्रमाणे काही मोठ्या प्रमाणावर त्यांनी रस्त्यांची डागडुजी दुरुस्ती केली होती। परंतु पाऊस पडल्यानंतर दुर्दैवाने काही रस्ते ठीक राहिले आणि काही रस्त्यात पुन्हा खड्डे पडले। त्यामुळे शेवटी आपण शासनाचा पैसा, जनतेचा पैसा खर्च करतो आणि रस्ते दुरुस्त करतो लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून। लोकांची गैरसोय, लोकांना वेठीस धरण्याचा अधिकार आपल्या कुणालाही नाही आहे, कारण आपण या ठिकाणी पैसे देतो ज्या कामाचे, ते काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे, क्वालिटी दर्जाचं झालं आहे, ते काम टिकलं पाहिजे ही जबाबदारी देखील अधिकाऱ्यांची असते ते बघण्याची। फक्त सूचना दिली आणि टेंडर दिलं आणि काम झालं एवढ्यापुरतं मर्यादित अधिकाऱ्यांचं काम नाही आणि म्हणून मी महापालिका आयुक्तांना सांगितले, MMRD, PWD, NHI आणि MSRDCच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितले, यामध्ये तुमच्या रस्त्यामध्ये ज्या ठेकेदारांनी निकृष्ट काम केलं असेल आणि त्यांनी केलेलं काम पावसामध्ये उखडलं असेल तर त्याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करा। त्याला जर असा लोकांना त्रास होत असेल तर वेळ प्रसंगी त्याला ब्लॅकलिस्ट देखील केलं जाईल आणि जे अधिकारी या कामाची जी काही योग्यता, क्वालिटी तपासण्यामध्ये दिरंगाई ज्यांनी केली असेल त्यांची देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। आणि ज्या ठिकाणी खड्डे, बघा आता इथे सगळे दुरुस्तीचं काम सुरू आहे। या सर्व, एक मिनिट इथे थांबूया आपण जरा। रस्ता कोणाचाही असेल किंवा कुठल्या हद्दीमध्ये असेल त्याने हा रस्ता बुजवा। PWDचा आहे, परंतु हा रस्ता आता ठाणे महापालिका करते, त्यामुळे रस्ता कुणाचाही आता आम्ही बघत नाही आणि त्यामध्ये आम्ही युद्धपातळीवर काम करतो। साहेब, आता मुख्य मुद्दा जो आहे की वेगवेगळे खड्डे आहेत किंवा अनेक ठिकाणी असे बॉटलनेक्स आहेत, मग आता जो निधी कमतरतेचा विषय येतो की पावसाळ्याच्या दरम्यान निधी कमतरतेचा फार विषय येतो। निधीची कमतरता पडणार नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये डागडुजीसाठी, रस्त्यांसाठी जो काही निधी लागेल तो दिला जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पैसा सामान्य जनतेचा आहे। या पैशाचा अपव्यय जो आहे तो कोणाला करता येणार नाही। जे ठेकेदार दोषी आहेत, जे अधिकारी दोषी आहेत, त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आदेश जे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। तर खड्ड्यांवरती चालवलेल्या न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेची सरकारमधल्या मंत्र्यांनी दखल तर घेतली। आता बघूयात या रस्त्यांची सुधारणा कधी होते। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र।